काय रे किती राहिलं? थोडस राहिलं ना काका, आता पाणी गिनी पितो आणि मग करतो अजून. हाव रे करून घे ना, मग पाऊस दिवस आला अजून तर. नाही येत ना काका आज. काय खरंय पावसाचं, कधी येऊ शकतो? नाही येतो काका. डबा नाही आणला का रे? आणणार आहे ना बाबा डब्बा. हाव काय? काय बाबा किती उशीर लावला डब्बा आणायला. याईस तर लोक स्वयंपाक करत नाही रे. बसले असं ना तुम्ही कुठं. कुठं बसणार आहे आता? या काका जेवण करून घेऊ. नाही रे जेव तू, मी नाश्ता करून आलो होतो. ठीक आहे बा काका, मी जेवण करून घेतो मग. हाव रे करून घे ना. काय म्हणते कसं चालू आहे? आपलं मस्त चालू आहे बा. आता काय नाही, हे करून घेतो मग पेरणी लावून देतो. हाव बरोबर आहे ना. पाऊस तर कमी चांगला ह्या वर्षी. हाव बा आता सांगितलं काय आहे, आता पाहू ना काय होते तर. तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो ना मी माझ्या पोरासाठी पोरगी पहा म्हणून. काय झालं पाहिलंच नाही का? आता कसं झालंय भाऊ, शेतकऱ्याला कोणी द्यायला पाहत नाही, सगळ्याला नोकरीवाले पाहिजे. ते तर आहे आपल्याला काय गरबाची चालते. माझ्या घरच्या बाईनं काम होत नाही, काही होत नाही. आताच तर स्वयंपाक करायला एवढा टाइम लावला तिनं. ते तर आहे म्हटलं सून बाई असली तर कसं डब्बा गिब्बा करून देते मग ते. आता काय पोरग काय कमी काम होते काय बरं? कमाले तर लय काम होते तो, पण द्यायला पाहत नाही ना. पोटच्या मजुरीवाल्याला द्यायला कोणी पाहत नाही, महिन्याचा पगार पाहिजे. ते तर आहे. आताची परिस्थिती लय वाईट आहे बाप्पा लय. एक दिवस घरी राहत नाही पोरगो. आता तुमच्या घरचं झाल्यावर दुसऱ्या ठिकाणी जायचंय तिला. 3 वाजताचा होता घेऊन ठेवलाय तिथं. 2 एकर शेती आहे म्हणते, ते नागरून द्यायची आहे. हो बरोबर आहे ना. ते तर आहे, जे पोरं कष्ट करते त्यांच्यासोबत लग्न करायला कोणी तयार नसते. सगळे आपल्या आपल्या शहरातली पोरं पाहिजे, गावात राहिली पाहत नाही ना. ते तर आहे, लय कठीण झालंय बाप्पा. आता तुम्हाला भेटूनच गेल्या. हाव ना ते तर आहे. आपल्याला काय कोणा गरबाची चालते, गरबाची भेटायला पाहिजे ना. एखादी नात्यातली असं तर ते करून घ्या. त्या मधुभाऊला विचारून पहा, त्यांच्या नात्यात असं कोणी तर विचारून पहा लागन. हाव पाहून घ्यायचं ना. काय पेरून राहिले मग? कापूस पेरायचा विचार चालू आहे. अजून तर बियाणं काही आणलं नाही, पाहतो आता. घेऊन का नाही आले? मग खतम होऊन जाते ना. खतम तर होऊन जाते, पाहतो ना आता. पावसाकडेच तर पाहा लागते. मग बियाणं आणलं तर बाजून पडलं राहते. पहिले दुकानाचा किराणा हे आहे ते आहे, घरात लय पसार आहे. ते तर आहे. बाळू भाऊ काय करून राहिले? काय नाही बा, आता हे चालू आहे, ट्रॅक्टर लावून दिला शेतात. काय म्हणतो कैलाश? मी चांगला आहे बा, तुम्ही सांगा. कैलाश तर काही दिसतच नाही. आता कसं पोट्ट सगळ्या तू ट्रॅक्टरनं फिरते. आपलं काय काम आहे? आपल्या झोपडीत जाऊन तिथं शेतात बसतो मी आणि बस बाकी सगळे काम पोरं पाहून घेते आपलं. हाव बरोबर आहे. पोरं मोठं झाली म्हणजे जिम्मेदारी घेऊन घेते ना सगळी. हाव ते तर आहे. जिम्मेदारी देऊन दिली तर पोरं बिघडती नाही मग. ते तर आहे तुमचं बरोबर. आपलं काय काम आहे त्यांना सांगलं तसं ऐकायचं. तर पोरगं म्हणते बाबा असं करू तर मग ठीक आहे म्हणायचं. त्यांच्या मागे उभं राहायचं फक्त आपण. हाव ते तर आहे. आता तेनच म्हटलं होतं मला ट्रॅक्टर घेऊन दे, त्याला ट्रॅक्टर घेऊन दिलं. आता तू करतोय मस्त. आता काही एक दिवसही घरात नाही तो. हाव ना चांगलं चालू आहे त्याचा बिझनेस. आता कसं आपण जसं शेती केली तसं पोरं करायला पाहत नाही. काही बिझनेस केला म्हणजे बरं राहते. हाव ते तर आहे. प्रत्येकानं काही ना काही केलं तो तरी हातभार लावायला शेती पाहिजेच असते. हो ते तर आहे. आता पहा तुमच्या घरी डेअरी आहे, भाऊच्या घरी दुकान आहे आणि माझ्या घरी ट्रॅक्टर आहे. हो चांगले बिझनेस आहे ना, करायलाच पाहिजे. ते तर आहे. आता जसं त्याच्या कंडिशन मध्ये असा एकाच्या कमाईवर होत नाही. जेवढे घरात लोक आहेत तेवढे कमवलं पाहिजे. हो ते तर आहे. आता सध्या महागाई लय झाली ना. हो बा महागाई तर लय झाली. तुम्ही काय लावून राहिले तुमच्या शेतात? चालू आहे का विचार? पोरगं तर म्हणते ऑरेंजचा बगीचा टाकून देतो म्हणते बाबा. हाव काय ऑरेंजचा बगीचा टाकतो काय? हो म्हणते बाबा तुम्हाला रोज जायची जरूरत नाही, मला टेन्शन नाही. ट्रॅक्टरच्या कारण त्याला जाणं होत नाही, त्याच्या कारण तो म्हणून राहिला. चांगला आहे ना, लावून द्या. चालू आहे विचार करायचा. पहिले शेताला तू ताराचं कुंपण वगैरे घालायला लागते ना. हो ते ताराचं कुंपण तर पहिले आवश्यकता आहे त्याला. नाही तर काय लोकच घेऊन जाते ना ऑरेंज. मग का नाही हो, तर न्याले तर 4-5 न्याले पाहिजे. लोक पिशव्या भरून येते ना, तसंच करते लोक. हो ताराचं कुंपण पाहिजे. मग का नाही ताराचे कुंपण वाले किती मोठे पैसे सांगून दिले. 2 वर्षांनी ताराचं कुंपण घेतलं तरी चालेल ना. पहिले झाडं लावून घ्या. हो ते तर चालू आहे सगळं. चांगलं बियाणं आणा लागेल ना, हो भेटले पाहिजे. हो ते तर आहे. पांडूर त्याला भेटते ना चांगले रोप. आता पाहतो ना कुठं भेटते काय भेटते तर. हो एकच वेळा लावायचं, चांगलं रोप लावा. मग का नाही काय पुन्हा पुन्हा तरी होणार आहे आपल्यानं. बरोबर आहे ना. आता तिथंच एक म्हैस नाही तर 2 म्हशी घेऊन घेतो म्हणजे टेन्शन राहणार नाही. आता तर काही पीक पाणी घेतच नाही मी, फक्त ऑरेंजच्या बगीचा राहू देतो. हो तेही चालते ना. आणि आपल्या 2 म्हशीला चारा पाणी आणि डेअरीवर दूध नेऊन दिलं म्हणजे टेन्शन राहत नाही ती. हो तेही बरोबर आहे. चाराही विकला जाते मग आपला. चांगला प्लॅन आहे ना, मस्त आहे. आता लोकांना कसं चारा कमीच पडते मग तो चारा विकता येते. हो ते तर आहे. तर चालू आहे बा विचार असा. पोरगं तर म्हणते संत्र्याचा बगीचा टाकायचं. पण माझ्या म्हणणं 2 म्हशी घेऊन घेतो म्हणजे तिथंही राहतो बी आणि त्या म्हशीचंही करतो. हो ते तर बरोबर आहे तुमचं. आता कसं गावात राहिल्यापेक्षा आपल्या शेतात राहू. आपलं शेत काही जास्त दूर नाहीये ना, जवळच आहे. तुमचं बरं आहे ना, जवळ आहे तुमचं शेत. बाई जात नाही वाटते आता शेतात. नाही ना होतच नाही तिच्यानं, तिचे पायच दुखते. स्वयंपाक असं लवकर करत नाही. आता केला तिनं, पोराचा डब्बा दिला, डब्बाच घेऊन आलो होतो. हा काय मला वाटलं ट्रॅक्टर चालवतं काय. नाही बापा 4 वर्ष झाली सोडलं मी ट्रॅक्टर चालवणं. पोरगं चालवते आता. आपलं काय आपण डब्बा गिब्बा नेऊन देतो त्याला कुठे न्यायचं असेल तो. हा काय आपलं शेत पाय तुम्ही, मी त्याला सांगलो तू पाय तुझे ट्रॅक्टर आणि तू पाय, मी जातोय मी. चांगलं आहे ना. काय म्हणता आम्ही बँकेच्या सुट्टी आहे का? नाही सुट्ट्या कायले, आता त्याच्या पोरीला सुट्ट्या होत्या म्हणून होते तिथं. हाव काय
इथंच दिसून राहिला तो, म्हणून विचारलं. नाही आला होता 8 दिवस 15 दिवस राहिले तिथंच. हाव काय फॉर्म आले ना म्हणते बँकेमध्ये. काय माहिती आमच्या घरी कसं ह्या बँकेत असल्याच्या कारण तोच भरून टाकते. हो ते तर आहे, सगळे कामं तोच पाहिजे आमच्या बँकेचे. बरोबर आहे ना. तुमच्या इथं जवाई आली वाटते गावात. हो आले ना जवाई. आता आरती आली होती उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, तर तिला घ्यायला आले. हाव काय आपल्या पोरासाठी पोरगी पाहणं एखादी गर्भाची चालते आपल्याला. नाही त्यांनी लग्न करून दिलं तर आपण आपल्या गावात लग्न करतो. पहा तुमच्या ह्या गेले विचारून. तुम्हाला तर माहिती आहे आपलं पोरग कसं आहे तर, काही वेशन नाही काही नाही. पाहतो ना आता काय येतो. पोलीस असल्या शॉर्टेज आहे. आता माझ्या घरची पत्ते राहते सगळ्या गोष्टीचे. विचारून पाहतो तिले असं एखादी ओळखीची तर पाहून घेऊ. हो बा आपल्याला काही जास्त अपेक्षा आहे नाही. हो ते तर आहे, फक्त आपल्याला कशी पोरगी चांगली पाहिजे, घर सांभाळून घेणारी पाहिजे. हो ते तर आहे, प्रत्येकाची तेच अपेक्षा आहे. मग काय करता, आणलं का बी बियाणं? हो आणलं ना, त्या दिवशी गेलो होतो बा. आपलं काय आहे, कापूस घ्यायचा, दुसरं काय घेणार आहे आपण, तुला कापूस लावून देऊ. हो तेही आहे, सांगतो तुम्हाला माझ्या घरची निरोप देतो. मग काय तिथे आई तिची बहीण घेईन फोन घेईन करा तिले. हो तेच तर म्हणतो. कसं आहे आता आपल्या पोराचं आपल्यालाच पाहा लागते. तर पहिले सारखी लोक राहिली का, आता कोणी कोणाची जिम्मेदारी घ्यायला पाहत नाही. सध्याची परिस्थितीच तेच आहे. मग काय करता. चला बा येतो मी आता शेताकडे चक्कर मारायचं आहे. हो ठीक आहे ना. आता कसं राहिलाय, आता कोणी कोणाकरता पोरगी पाहत नाही आणि कोणीच कोणाच्या घरात लक्ष देत नाही. हो ते तर बरोबर आहे. पोरीच्या मदत करायला परवडते ना पोराच्या. मग काय करता, तर प्रत्येकाला वाटते आपली पोरगी नोकरीवाल्याला दिली पाहिजे. साहजिक आहे ना त्यांचा प्रश्नही काही गलत नाहीये. नोकरी असली तर महिन्याला पगार येते, सगळं काही आहे. हो ते तर आहे. आता आपण आपली पोरगी नोकरीवाल्याला दिली तर शेतकऱ्याला आपण कोणाला जबरदस्ती करू शकत नाही ना, की नाही देऊन द्या तुम्ही ह्या पोराले असं तसं. आजकाल लोक डायरेक्ट म्हणते तुमची भल्ली नोकरीवाल्याला दिली. आजकाल पोरी शिकलेली आहे. ते तर बरोबर आहे तुमचं. ते तर आहे. आता काय करता, आता पोरी बळीले वाटत नाही ना भांडे कुठे घासाव, तर त्यांचं म्हणणं आहे नोकरी कराव. हो ते तर आहे. काय करू शकतात आपण. हो ते तर आहे. आता काय करतात पाहिजे तरी पोरगं चांगलं आहे ना, काही करत नाही काही करत नाही. हो ते तर चांगलं आहे त्या पोराचं. शेतातही चांगलं काम करते तो. तसं आपल्या गावाचे पोरं चांगलेच आहे. आपल्या कामाची काम आहे, दुसरं काही नाही. हा ते तर आहे. काय म्हणते कधी चांगला पाऊस येते काय माहिती बाबा. कधी सांगते तो म्हणजे 4 दिवसात येते, कधी म्हणते 5 दिवसात येते, आणि रात्रीचाच पडते थोडासा. हो ना रात्री पडला पण जास्त नाही आहे. आता मी बियाणं घेऊन आलोय, कधीही पडेल कधी काही करेल. बाया कोणा गावच्या आणले ह्या वर्षी तर पाहतो ना. तुम्हाला तर काय नसेल लागत, तुमच्या आहे. नाही ना माझ्याकडची ह्या वर्षी नाहीये ना. काहून कुठे गेला बाई. तिले की नाही डायबिटीस झाली ना, त्याच्या कारण. काय झालं वहिनीला डायबिटीस झाली. हो शुगर निघाली, 2 दिवस झाले चेक केलं तर शुगर आहे. आता काही होते एवढं काम, सध्या वाढेल शुगर आहे तर त्याच्या कारण डॉक्टरने नाही सांगितलंय. हाव काय, तर डॉक्टर म्हणे पहिले शुगर कमी होऊ द्या, नॉर्मल येऊ द्या सगळं, आणि मग तुम्ही शेतीचे काम करायला सुरुवात करा म्हणे. आता कसं शेतीचे काम सुरू केले आणि धावपळ केली तर वाढली तर मग अजून खतरा आहे त्याचा. हो ते तर आहे. शुगर झाल्यावर तकलीफ आहे त्याची. तेच तर, आणि गोड कमी खायला पाहत नाही कमी करायला लागते गोड. हार्ट अटॅक येते नाही एखाद्या दिवशी. कोण सांगणार आता पाहा लागन सुनबाईले म्हणून बाईच्या मागे यायसाठी. हो ते तर आहे. करत असं ना सुनबाई शेतीची कामं. हो करते की ना, सध्या घरच्या शेतात ती आणलं नाहीये. हाव काय, सगळ्याच कामं शिका लागते आजकाल. हो तिच्या आई बाबाच्या घरी तर करते ती. इथं कसं इथं गेली नाही ना. हो ते तर आहे. घरातली बाई नाही आली शेतात बाय कामही नाही करत. हो भाऊ ते तर आहे. चालला चालत नाही का घरी. नाही एवढं नागरून घेतो तो जेवतोय मग जातो घरी. हाव काय चालले का घरी. हो मी जातो, सकाळी चालवतो. मी सकाळीच येत असतो आणि दुपारून चालला जातो. हो बरोबर आहे ना. आता करमती नाही शेतात सध्या. असं हिरवं जंगल असते तर बरं वाटते. ते तर आहे. चला मग भेटू. हा हो ठीक आहे ना. काय पैदलच आले काय. हो पैदलच आलोय आज मी. स्कूटीनं काम काढलं त्याच्या कारण मग तिथे सर्व्हिसिंगला दिली आहे. अच्छा हा म्हणला नाही तर थोड्या वेळानं जाऊ. लय वेळ असं ना तुम्हाला तिथपर्यंत मी घरी जाऊन जाईन आणि भेटते रस्त्यात कोणाची ना कोणाची गाडी. हो ते तर आहे. भेटते तर खरं कॉर्नर उभं राहायचं मग येतात गाड्या. हो त्यात काय आहे, येतो ना तुम्हाला लय वेळ लागल. हो ठीक आहे ना. योगेश कुठे गेला रे. योगेश बाहेर गेलाय ना. हाव काय, मला वाटलं असं तो. नाही व काका नाहीये. हाव काय, तुम्ही कुठून आली इकडनं. काय नाही रे शेतात गेलो होतो. त्या तुमचा आमच्या गाडीवर आलो, त्यांनी इथं सोडलं. आता म्हटलं योगेश असं त्याची गाडी घेऊन जातो घरी. तो आता नाहीये. पाणी देऊ का काका. नाही रे आताच पिलं ना. बसा ना काका. हो रे बसतो ना थोड्या वेळ. नाट आलो तुला कसं तरी व्हायला लागलो. काका लस्सी गिस्सी घ्या ना. नाही रे आता घरी जाऊन जेवणच करेन ना. नाही तर घ्या काका. नाही 10-5 मिनिटं बसतो आणि मग जातो घरी. गाडी कुठे गेली काका. अरे सर्व्हिसिंगला टाकली. अच्छा दुपारचं कोणी येत नाही का रे. येते ना काका. मग दुपारचं कोणी आलं तर भांडे गिंडे धुवा लागते ना ते दुधाचे. हो ते तर आहे. गाडी येते ढेपची म्हणून थांबलोय मी. हाव का रे. हो ढेपची गाडी येऊन राहिली आज. काय म्हणते रे कसं आहे पोरगं. चांगलं आहे ना काका. इकडे दुकानात कोणी आहे का. नाही तो जेवायला गेलाय ना, मग त्यांनी लक्ष ठेवायला ठेवलंय मला. हाव काय. त्याचे बाबा नाही वाटते घरी आज. हो ना ते शेतात आहे ना, ट्रॅक्टर आहे त्यांच्या शेतात तिथं काम चालू आहे त्यांचं. हाव काय.
तिकडूनच आलो ना मी आता. बरोबर आहे ना. बाबा तुम्ही कसे काय घरी नाही गेले? आई वाट पाहून राहिली ना. अरे तुला तर माहित आहे त्या तुकारामच्या गाडीवर आलो मी, तर त्याने इथं सोडलं. आता मग 5-10 मिनिटं बसतो आणि जातो घरी. चला ना बाबा, मी सोडून देतो. राहू दे ना, जातो ना मी पहिलं. नाही सोडून देतो ना. संतोष दादा थांब थोड्या वेळ, मी बाबाला सोडून येतो, मग तू जाय घरी. हो ठीक आहे ना. नाही तर असं कर ना, तू गाडी घेऊन जाय, बाबाला सोडून दे आणि तिकडे घरी जाय. आता 2-3 घंटे तर मी कुठे जात नाही. ठीक आहे ना, तसं करतो मग. अजून मी जाईन, मग तू जाशील. त्यापेक्षा तूच जाय आणि हे करून ये आणि जा लवकर येशील आज. हो चालते ना, येतो ना मी. ते गाडी खाली करायला लागेल ना मग. तिचे इथं 2 पोते 4 पोते उतरून घेऊ, बाकीचे इथं डेअरी फार्मवर पाठवून देऊ. हो चालते ना, कारण इथं जागाच नाही आहे. म्हणजे कसं ज्याला लागलं त्याला तिथून देता येते. चालते ना, पाहिजा. श्रीखंड बनायला ठेवलाय मी. हो ठीक आहे ना, पाहतो मी. चला काका, मी सोडतो घरी. हो रे, चल ना. काय हो, किती वेळ लावला तुम्ही? हा, तुला तर सांगितलं होतं की आज पैदल जायचंय मला शेतात. मग का नाही, किती वेळची वाट पाहून राहिली मी तुमची. फोन लावते तर फोनही उचलत नाही. अव त्या फोनची चार्जिंग संपली. कसे व तुम्ही? आज जेवली की नाही तू? हा व, जेवले ना. गोळ्या घ्यायच्या होत्या तर जेवण करून घेतलं. बरं झालं ना, करून घ्यायचंय ना. कोण्या औषध टाईमवर घ्यायचं. हा व, घेतो ना. आता कसं, ललिताई गेली आणि आरती गेली, करमून राहिला आता घरात. आता कसं जाणारच होते ते आपल्या आपल्या घरी. हाव ना, घरात राहू राहूही बोर होते. मग आता काय करतो सांग. काय करणार आहे व आता, टीव्ही पाहायची तर कितीक पाहू. जास्त टीव्ही बी नको पाहत जाऊ. हाव ना, झोपाव तर झोपही येत नाही. योग्य जेवला की नाही? हा व, जेवण करून गेला ना तो. आई म्हणे ढेपची गाडी येते तर ते खाली करायची म्हणे. तोच म्हणाला बाबाले घ्यायला जाऊ का वावरात, तर मग फोन लावत होता तर फोनही लागत नव्हता तुमचा. आलो ना मी, तुकारामच्या गाडीवर आलो. हाव काय. ते कमलेश ते सगळे भेटले होते. त्याच्या वावरात ट्रॅक्टर तिकडे सुरू आहे, ट्रॉली न सगळ्या टाकण्या. त्याच्या कारण उशीर लागला मग. हाव काय, म्हटलंच मी हे याच्या त्याच्यात वावरातून येतील तर आज टाईमच लागन यांनी आले. हाव ना. मग हातपाय धुंग्यानं ताट वाढतो ना. हाव ठीक आहे ना. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा.